माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्य पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 5 भाग 14 सप्तमी कल्पवर्णातील कृष्ण साम संवाद. या अध्यायात सप्तमी कल्पाचे वर्णन करणारे कृष्ण साम रुद्र ब्रह्म यांच्यातील संवाद आदित्य महात्मा आहे. हे राजा, या सप्तमी कल्पव्रताच्या विषयी मोठ्यांचा फार उत्तम संवाद आहे. तो म्हणजे कृष्ण व त्याचा पुत्र सत्व या दोघांचा होय. एकदा शाहू याने जगद्गुरू वासुदेवाला विधियुक्त प्रणाम केला आणि विचारले, मधुसूदना, या संसारामध्ये उत्पन्न झालेला जीव कोणत्या उपायाने जन्मातील दुःखे टाकून आपल्या कामना पूर्ण करून घेतो, तसेच स्वर्गात विविध सुखांचा उपयोग होतो. सर्वच गोष्टींचा उपभोग योग्य काळापर्यंत घेऊन अखेरीस मोक्ष मिळतो. याप्रमाणे विचार करून माझ्या मनात वैराग्य निर्माण झाले. मला एकही क्षण जीवनाची आशा चांगली वाटत नाही. माझे प्राण का जाऊ नये, या वृद्धत्व रोगराई यांनी युक्त असलेल्या संसारात मी राहणार नाही. माझ्यावर आज प्रसन्न व्हा आणि या आदित्याधीतून मी कसा विमुक्त होईल ते सांगा. भगवान वासुदेवाने म्हटले, परमेश्वराची कृपा म्हणजेच सर्वांसाठी परमश्रेष्ठ नित्य शाश्वत असा मार्ग होय. असेच मला अनुभवाने पटले. या मार्गाने कोणीही कधी जाऊ शकतो. त्या देवांची सर्व प्रकारे आराधना करून परमेश्वराची कृपा मिळवता येते. एखाद्या विशिष्ट देवतेची कोणी मनुष्य आराधना करतो तेव्हा ती देवता त्याला विशिष्ट असे शुभफल देते. शाह म्हणाला, काही लोकांना देवतेच्या अस्तित्वाविषयी शंका नसते. काहींच्या मते कोणी देव वगैरे काहीच विश्वास असतो, तर यासंबंधी काही सांगा. अनेक घटनांमधून देवतांचे अस्तित्व सिद्ध होते. ज्याचा पुरावा दिसतो त्याचे अस्तित्व असतेच. पुरेशी उदाहरणे असतील तर त्याचे अस्तित्व सिद्ध करतात किंवा तर्काने देवांचे अस्तित्व सिद्ध करतात. जर त्याचे नाव वेगळे घेऊन व्यसदाने मूळ उगम मानला तरी, जर त्याचे नाव वेगळे घेऊन व्यत्यय यासाने मूळ उगम मानले तर अस्तित्वात असलेल्या मार्गाने त्याची उत्पत्ती होत नाही असेच दिसते. त्यासाठी अनुमान, प्रमाण, प्रचिती या गोष्टीची काही आवश्यकताच उरत नाही. वासुदेव म्हणाले, सर्वच देवता प्रत्यक्ष पुराव्याद्वारा कुठेच उपलब्ध नसतात. अनुमान, प्रचिती या गोष्टीमुळे बाकीच्या सर्व सहस्रावधी देवतांचे अस्तित्व सिद्ध होते. शामाने विचारले, ज्या देवता डोळ्यांना दिसून विशिष्ट फल देऊ शकतात त्याविषयी सांगा. त्यानंतर इतर देवतांची माहिती सांगा. प्रत्यक्ष अशी देवता भगवान सूर्य हा सर्व जगाचा डोळा निर्माता होय. त्याच्यासाठी नित्य असणारी अन्य देवता नाही. त्याच्यापासून जसे जग निर्माण होते तसेच अखेरीस तो त्याच्यातच विलयास जाणार आहे. सर्व ग्रह, नक्षत्रे, योग, राशी, मरण, आदित्य व सौ, रुद्र, अश्विनी कुमार, वायू, अग्नी, शक्र, प्रजापती, भूर्भुव, स्वह, लोक, नग्न, बाग, नद्या, समुद्र, प्राणीमात्र सर्वांचा हेतू स्वतः एक सूर्यच असतो. त्याच्याच इच्छेने चराचराने युक्त असे सर्व जग आहे. त्याच्याच इच्छेने सर्व जग स्थिर असून त्याच्यामुळेच ते क्रियावान आहे. त्याचा उदय झाल्याबरोबर सर्वांचा उदय होतो. त्याचा अस्त झाल्यावर सर्व काही अस्तगत होते. तात्पर्य तो म्हणजे प्रत्यक्ष सिद्धच असतो. या कारणामुळे त्याच्यातून जास्त मोठा असा कोणी झाला नाही, पुढे मोठे होणार कोणी होणार नाही. वेदांमध्ये हीच गोष्ट परंपरा म्हणून वर्णिली आहे. इतिहास पुराणामध्ये त्यास अंतरात्मा म्हटले आहे. तो बाह्य आत्मा सुषुम्ना स्वप्ना नाड्यात जागृत असा राहतो. त्याच्याविषयी सर्व वेद महामनीषी देखील विस्ताराने सांगू लागते. त्या सूर्याचे महात्म्य 100 वर्षात ते पूर्ण होणार नाही. तेव्हा त्याचे वर्णन कसे करू? त्याला अभिमंत्रित जागी स्थापन करून त्याची उपासना प्रातःकाल, मध्याह्नकाल, सायंकाली जो करतो त्याला गती मिळते. याच्या सानिध्यात राहणाऱ्याला, परमार्थ बुद्धीने जप करणाऱ्याला विविध सिद्धी प्राप्त होते. मंडलामध्ये स्थित असलेल्या या देवांकडे आपल्या देहात जो व्यवस्थित अशा कल्पनेने पाहतो तोच खरे पाहतो. अशा तऱ्हेने नीट ध्यान लावून पूजा, तप, हवन करणारा मनुष्य चांगल्या गोष्टीची इच्छा पूर्ण होणारा असून तो धर्मध्वज असाच सुखी अवस्थेत मरण पावतो. त्यामुळे जर तुझ्या दुःखाचा तुला अंतर करायचा असेल तर तू अर्काची म्हणजेच सूर्याची आराधना कर. मंत्र्याच्या मदतीने तदाहम्य पावून व्रत कर. पूजास्थानी गेल्यावर, शस्त्राने शुद्ध करून झाल्यावर, कवचाने
सुरक्षित होऊन सर्व दिशांकडून रक्षण करून घेण्यास अस्त्रे सिद्ध केल्यावर सूर्याची आराधना नेहमी यंत्राच्या सहाय्याने केल्यास जे काही अभिष्ट फल असेल ते मिळेलच. या प्रकाराच्या आराध्याने तुला होणारे आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक दुःखे नेहमी अतिउग्र स्वरूपात होणार नाहीत. तुला कोणतेही भय उरणार नाही. सूर्याच्या उपासनांना इहलोक परलोक या दोन्ही ठिकाणी सुखांमध्ये उणीव उरणार नाही. अशा या शीघ्र परमसिद्धी देणाऱ्या उपासनेविषयी मी तुला सांगितले. असे दुसरे काही व्रत नाही. भाग 15. सूर्याच्या नित्य उपासनेचे वर्णन. आदित्याच्या नित्य आराधनेच्या विधीचे वर्णन. सूर्य महात्म्य सांगताना भगवान विष्णू वायुदेव म्हणाले, यानंतर मी धर्मकेतूच्या उत्तम अशा पूजनाचा विधी सांगतो. हा विधी संपूर्ण कामना पूर्ण करणारा, पुण्यकारक विघ्नांचा नाश करून पापांचे हरण करणारा असा आहे. प्रथम सूर्याचे मंत्र म्हणत स्नान करून त्याला अर्धे द्यावे. आचमन करून शुद्ध मुद्रेत बसून त्याला हे अर्धे पोचवावे. अशुभ चिन्हे दूर करून पाणी शुद्ध करावे. स्नान करताना हृदयपूत मंत्राने आचमन करून तशीच वस्त्र नेसावी. दोनदा आचमन संप्रोक्षण करावे. मग उभे राहून व आचमन करून त्याच मंत्राने सूर्यास अर्धे द्यावे. सूर्याच्या नावाचा जप करावा. सूर्ययुक्त अशा स्वतःच्या हृदयातच त्याने ध्यान करावे त्याचे. मग पूर्णपणे एकाग्र होऊन पूरक, कुंभक, रेचक या प्राणायामाच्या 3 क्रिया कराव्या. त्यानंतर ओमच्या सहाय्याने शरीरातील सर्व दोषांचा नाश करावा. यानंतर आत्म्याच्या सिद्धीकरिता अग्नेय, मोहेंद्रे, वारुणी या दिशात अनुक्रमाने आपल्या पापांचा नाश संरक्षक मंत्राने मंत्रलेल्या पाण्याने करावा. वायू, अग्नी, इंद्र, जन शक्तीद्वारा यथाक्रम शोषण, दहन, स्तंभन, स्नान केल्यावर शुद्ध आत्म्याचे ध्यान करून त्याच्या द्वाराच पंचमहाभूतांनी युक्त असलेल्या या शरीराचे विशेष चिंतन करावे. सूक्ष्म स्थूल इंद्रियांना स्वस्थानावर कल्पून हृदयात त्याच्या भागांमध्ये सूर्याचा तप करावा. तेथेच सूर्याचे हृदय समजावे. सूर्याच्या हृदयास ख स्वाहा असे म्हणून ओम अर्काय शिरखम अर्कस्त शिका उल्का स्वाहा ऐ हुम कवचम परम खाम फट अस्त्रम या मंत्राने संवार करावा. कुठला मंत्र? ओम अर्काय शिराह खम अर्कस्त शिका उल्का स्वाहा ऐ हुम कवचम परम खाम फट अस्त्रम या मंत्राने संवार करावा. त्यानंतर मंत्रकर्माची सिद्धी करण्यासाठी त्या मंत्राने 3 वेळा मंत्रून ते पाणी स्नानाच्या वस्तूची शुद्धी करण्यासाठी शिंपडावे. शुभ्रगंध अक्षदा फुलांनी सूर्यास पुजावे. प्रातःकाळ, सायंकाळ, रात्रीच्या सुरुवाती आधी पश्चिम, उत्तराभग्न, पद्म, कर्णिका, सप्ताक्षर या मंत्राद्वारा ध्यान करून सूर्यमंडळामध्ये देहाला कल्पून प्रभामंडळाच्या मध्येही देह कल्पावा. कारण देह सर्व लक्षणांनी परिपूर्ण सहस्र किरणांनी परम प्रकाशमान आहे. तो रक्त, गंध, पुष्प, चरू, बळी, रक्तचंदनाने रंगलेल्या वस्त्रांनी तसेच शुभ्र आवरणांनी युक्त आव्हानादी कर्मांनी हृदयपूर्वक त्याच्याच चित्त लावून बुधास उद्देशून सर्व कार्याचे संकल्प नेहमी करावे. मंत्रांनी सूर्यास आव्हान केल्यावर त्याची एक जागी स्थापना करून या पूर्ण होईपर्यंत त्याच्या अस्तित्वाची कल्पना तेथेच करावी. वाद्यपूजा करून शक्तीने अर्धे द्यावे. विधीपूर्वक जप ध्यान करावे.